नाशिक शहरातील रामकुंड परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गांधी ज्योती परिसरात अडकलेल्या एका वयोवृद्ध पर्यटकाची अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणांनी थरारक सुटका केली। रात्रभर सुरू असलेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बचाव पथकाला यश आलं। म्हैसूर येथील लोकेश शिंदे हे रात्री कपडे सुकवण्यासाठी गांधी ज्योती परिसरात गेले होते। मात्र रात्री अचानक गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने ते पुराच्या पाण्यात अडकून पडले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। शर्थीचे प्रयत्न करत बचाव पथकानं लोकेश शिंदे यांची सुखरूप सुटका केली। यापूर्वी देखील याच परिसरातून नेपाळमधील एका पर्यटकाची सुटका करण्यात आली होती। गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिक आणि पर्यटकांना नदीकाठ किंवा पूरग्रस्त भागात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय। कपडे घ्यायला गेलो होतो, पाणी येऊन राहिलं म्हणून रात्री झोपलं होतं। पाणी आलेलं कधी कळलं? सकाळी पहाटे कळलं। बाहेर कोणी काढलं? कसं काढलं तुम्हाला? काढलं अग्निशामक दल व जीवरक्षक। अग्निशामक व जीवरक्षक त्यांना सांगू आधी त्यांनी मला काढलं। नाशिक जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी आणि दारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। गंगापूर धरणातून सुमारे 3000 क्युसेक तर दारणा धरणातून 15000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीपात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली, त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेत। दुधतोंड्या मारुतीच्या मूर्तीपर्यंत छाती एवढं पाणी पोहोचलंय। यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। दरम्यान नांदूर मध्यमेश्वर धरणातून 25921 क्युसेक वेगानं जायकवाडी धरणाकडे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जलसाठ्यातही मोठी भर पडणार आहे। जायकवाडी धरणाला त्याचा लाभ होणार आहे। प्रशासनानं गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जातंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं बीओटी तत्वावर विकसित केलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मंडई संकुल संभाजी पेठ या आधुनिक प्रकल्पाचं राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं। तसंच प्रातिनिधिक स्वरूपात 6 ओटाधारक भाजी विक्रेत्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। मंत्री सावे यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि नियोजनबद्ध व्यवसायासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं तसंच नागरिकांना स्वच्छ बाजारपेठ मिळणं ही शासनाची प्राथमिकता असल्याचं सांगितलंय। भाजी मंडई स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करत महानगरपालिकेच्या इतर मोकळ्या जागांवरही अशाच आधुनिक भाजी मंडई उभारण्यात याव्या असं त्यांनी म्हटलंय। सभापती अनिल मक्रिये यांच्या विशेष पुढाकाराचं कौतुक करत 14 वर्षांनंतर सावित्रीबाई फुले भाजी मंडई नव्या रूपात सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव इथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीच्या अहवालानुसार शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी वंचित बहुजन आघाडीसह विविध डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला। आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। बंद दरम्यान शहरात शांततेचं वातावरण होतं। नीट पेपर फुटीचा घोटाळा झाला, त्यामध्ये देशभरातल्या किमान 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि म्हणून देशाचे जे केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा या मागणीसाठी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे 23 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत। अत्यंत निर्दयीपणे 20व्या दिवशी पांढरे कपडे टाकून गुन्हेगारासारखं त्यांना उचलून नेलं। त्याच्यानंतर संसदेवरती कॉकरोच पार्टीचे अभिजित दिपके आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि देशभरातून जे लाखो विद्यार्थी जमले त्याने संसदेवरती मोर्चा काढला। खरं म्हणजे सरकारची भूमिका असली पाहिजे होती, सरकार म्हणून त्या विद्यार्थ्यांशी बोलायला पाहिजे होतं। ते कुठल्या राजकीय पक्षाचे लोक नव्हते, त्यांची मागणी एकच होती की 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। पण हे सरकार हे हिटलरशाही प्रवृत्तीचं सरकार आहे। नरेंद्र मोदी
हे हिटलरशाहीने वागतात आणि मग कुणाचं ऐकून घ्यायचं नाही, कुणाबरोबर चर्चा करायची नाही, कुणाबरोबर बोलायचं नाही आणि मग विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा त्यांनी संवाद साधला नाही. आणि संसदेवरती चाललेला जो मोर्चा होता त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं इंग्रजाच्या जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये बेछूटपणे गोळीबार केला आणि हजारो माणसं भारतीय मारले गेले, त्याची आठवण करून देणारा पर्वाचा प्रसंग होता. आमच्या शेकडो हजारो विद्यार्थ्यांची डोकी फुटली गेली, अमानुषपणे मारहाण झाले, रक्तबंबाळ झाले, कुणाच्या पाय मोडले, जखमी झाले. रात्री तर त्यातली एक मुलगी ही मृत्युमुखी पडलेली आहे. मला असं वाटतं की हे जे सरकार आहे, सरकार दादागिरी तानाशाहीनं चालते. आम्ही तुमचा आवाज दाबू, ही भूमिका या सरकारची आहे. आम्ही त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 2 वेगवेगळ्या घटना घडल्या. इंदिरानगर बोगद्याजवळ उड्डाणपुलावरील डाऊन रॅम्पवर निलगिरीचं मोठं झाड कोसळल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत झाली, तर त्याच परिसरात 3 वाहनांचा अपघात होऊन वाहन चालक जखमी झाले. पहाटेच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याजवळ उड्डाणपुलावर निलगिरीचं झाड कोसळल्यानं मुंबईकडून आग्र्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान त्याच परिसरात उड्डाण पुलावर 3 वाहनं एकमेकांवर आदळल्यानं अपघात झाला. या अपघातात काही वाहन चालक जखमी झालेत. संततधार पाऊस आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू केलंय. यंदा पावसानं उशिरा हजेरी लावल्यानं चोपडा शहरातील भाजी बाजारात रानभाज्यांचं आगमनही उशिरा झालंय. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली रानभाजी कटुरले आता बाजारात दाखल झाले. ग्राहकांकडून तिची मोठी मागणी होते. सामान्यतः पावसाच्या सुरुवातीलाच जंगलात उगवणाऱ्या विविध रानभाज्या बाजारात उपलब्ध होतात. मात्र यंदा पावसाला उशीर झाल्यानं कटुरलेची आवकही उशिरा सुरू झाली. सध्या आवक कमी असल्यानं कटुरलेचा दर 100 रुपये पाव आणि 400 रुपये किलो इतका आहे. तर जिवतीच्या फुलांची विक्री 20 रुपये वाटी दरानं होते. व्यापाऱ्यांच्या मते येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास कटुरलेची आवक वाढेल आणि दरही कमी होण्याची शक्यता आहे. लागवड केलेल्या कटुरल्यापेक्षा जंगलातील नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या कटुरल्यांना अधिक चव आणि औषधी गुणधर्म असल्यानं ग्राहक त्यांनाच विशेष पसंती देत आहेत. पावसामुळे यावर्षी लेट झालेली आहे. कटुरले पाळातले आयुर्वेदिक वर्षातून एकदाच येतात. पाऊस चालू झाला तेव्हाच येतील, ते नंतर येत नाही. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला. पावसाळा यावर्षी 1 महिन्यावर लेट झाल्यामुळे 1 महिना उशिरा यायला लागला. काय भाव आहेत? 100 रुपये पाव. 100 रुपये भाव. आणि ते फुलं कसले आहेत? दोडीचे फुलं आहे ते 20 रुपये वाटा. 20 रुपये वाटा. ते पावसाळ्यातच येत असेल? हो, एकाच वेळेस लागतात ते वेलाला. अच्छा. किती दिवसाचा सीजन आहे हा? फक्त 1.5 महिना. 1.5 महिना. 1 ते 1.5 महिना. हां. म्हणजे आता यावर्षी पावसाळा उशिराने सुरुवात झाल्याने उशिराने आता येत आहे. हो. कुठून आणताय आपण? हे 1700 उमरटी, उत्तमनगर, लासूर. बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.